देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे 2 टप्पे अजून बाकी असले तरी महाराष्ट्रातील 5 टप्प्यातील मतदान आज अखेर पार पडले. आता देशातील उर्वरित 2 टप्प्यातील मतदान झाले की 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 2024ची लोकसभा निवडणूक ही अनेक कारणामुळे गाजली. अनेक मतदारसंघात यावेळेस काटेकी टक्कर पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघही असे आहेत की ज्या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली. मतदान पार पडल्यानंतर आता सगळ्यांनाच लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता असली तरी महाराष्ट्रातील या 10 मतदारसंघाचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे. सुरुवात करूया बारामती लोकसभा मतदारसंघापासून. बारामती लोकसभा मतदारसंघ यावर्षी सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बारामतीमध्ये पाहायला मिळाला. अजितदादांची दमदार भाषणं, शरद पवारांचं भावनिक आवाहन, रात्री सुरू असलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या विविध कारणामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावर्षी चांगलीच गाजली. आता या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे विजयी होतात की सुनित्रा पवार विजयी होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे. बारामती पाठोपाठ माढा लोकसभा मतदारसंघही यावर्षी चांगला चर्चेत राहिला. धैर्यशील मोहिते पाटलांनी जेव्हापासून तुतारी हाती घेतली तेव्हापासून धैर्यशील मोहिते पाटलांचा पराभव करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी साम दाम दंडभेद या नीतीचा वापर केला. रातोरात अभिजित पाटील भाजपवासी झाले. असे अनेक नेते फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. माढा मतदारसंघातील लढत ही अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे या मतदारसंघातूनही धैर्यशील मोहिते पाटील विजयी होतात की भाजपचे रणजितसिंग नाईक निंबाळकर विजयी होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. माढा लोकसभा पाठोपाठ सोलापूर लोकसभा मतदारसंघही यावर्षी चांगला चर्चेत राहिला. सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून शिंदे व राम सातपुते यांच्यामध्ये चांगलीच काटेकी टक्कर झाली. 2 वेळच्या पराभवाचा बदला प्रणिती शिंदे घेणार की देवेंद्र फडणवीसांचा अत्यंत विश्वासू असणारा राम सातपुते विजयी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सोलापूर पाठोपाठ सातारा लोकसभा मतदारसंघही यावेळेस चांगला चर्चेत राहिला. सातारा लोकसभा मतदारसंघातून खुद्द छत्रपती उदयनराजे भोसले लोकसभा निवडणूक लढवत असल्यामुळे या मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय होतोय की पराजय होतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सातारा लोकसभा पाठोपाठ बीड लोकसभाही यावर्षी महाराष्ट्रामध्ये चांगला चर्चेत राहिला. बीडमधील मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध वंजारी या संघर्षामुळे बीडला एक जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यामध्ये चांगलीच काटेकी टक्कर झाली. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रकार झाला. बहुतांश ठिकाणी दगडफेक झाली. मराठा विरुद्ध वंजारी अशी लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली. बीड पाठोपाठ जालना लोकसभा मतदारसंघही यावेळेस चांगलाच चर्चेत राहिला. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक मंगेश साबळे यांच्या उमेदवारी अर्जामुळे चांगलीच रंगतदार झाली. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघही यावर्षी चांगला चर्चेत राहिला. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे विजयी होणार की पराभूत होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवत असल्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. या मतदारसंघातून शाहू महाराजांचा विजय होतो की पराजय होतो हेच संपूर्ण महाराष्ट्राला पाहायचं आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघही यावर्षी चांगला चर्चेत राहिला. नेहमीप्रमाणे यावर्षीही या मतदारसंघामध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. त्यामुळे यावर्षी या मतदारसंघातून कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघही यावर्षी चांगला चर्चेत आहे. या मतदारसंघामधून चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे व इम्तियाज जलील यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघामध्ये 2019 प्रमाणे दोघांच्या भांडणात तिसऱ्यांचा लाभ होतो की यावेळेस चंद्रकांत खैरे गुलाल उधळतात हेच संपूर्ण महाराष्ट्राला पाहायचं आहे.